आनंदाचा क्षण असा मला वाटतो। मी इथे अशासाठी आलोय की आपल्या डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे। त्यांच्या कार्याची दखल नोबेल सारख्या मोठ्या संस्थेने घेतली ही फार महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करणं अतिशय उचित राहील। संपूर्ण जगाची जर लोकसंख्या आपण 1200 कोटी धरली तर त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या लोकांची संख्या यावर्षीची फक्त 459 म्हणजे 459 आहे। Getting me, sir? Yes. Only 459 people have been nominated in a population of 1,200 crores of the world. And 90 institutions have also been nominated for that award. We hope the government of India also will take note of it. In the याच्या अगोदर मराठी बोलतो हिंदी बोलतो मराठी चालेल। याच्या अगोदर यांच्या कार्याची माहिती आपण ऑलरेडी एक प्रेस नोट मध्ये दिलेलीच आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे आंदोलन त्यांनी 40 वर्षापूर्वी सुरू केलं। भारत सरकारने 2015 साली प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन सुरू केलं होतं, परंतु त्याच्या अगोदर 40 वर्ष दूरदृष्टी ठेवून मॅडमनी हे काम सुरू केलं आणि त्याची चांगली फळं मिळायला लागली। आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की छत्तीसगडमध्ये अतिशय एका छोट्या गावामध्ये यांच्या कार्याची एवढी कीर्ती पसरली की तिकडे मानवी तस्करी करणाऱ्या काही महिलांना ज्या कलेक्टरनी सोडून आणलं होतं त्यांना बेटी बचाओ बेकरी काढून दिली आणि त्या बेटी बचाओ बेकरीला 2017 साली भारत सरकारने नारी रत्न पुरस्कार दिला। सेनानी माननीय मंदाताई नाईक मॅडम, माननीय सुकृत मोकाशी, माननीय रामनाथ जरहड, माननीय डॉक्टर प्रकाश मराठे सर, माननीय डॉक्टर मधुसूदन जोगर सर, माननीय सौ विमलजी बाफना ज्या अखिल भारतीय जैन महिला संघटनेच्या अध्यक्ष आहेत, माननीय प्रमोदजी जेजुरीकर सर जे रोटरीचे माजी प्राध्यापक आहेत आणि माननीय डॉक्टर राणी खेडीकर मॅडम जे अध्यक्ष आहेत बाल कल्याण समिती ऑफ पुणे आणि माननीय BK त्रिवेणी दीदी मॅडम यांच्याबरोबर आपल्या समाजाचे दिग्गज बालचंद्रजी संजय देशमुख जीतो या संस्थेचे अजयजी मेहता, मिस्टर चेतनजी भंडारी, मिस्टर जन्म घेण्याचा जो बालकाचा जो हक्क आहे तो ताई मिळवून देण्यामध्ये त्यांनी इतका पुढाकार घेतल्याने आपण सगळ्या समाजाने त्यांना साथ देऊया आणि ही मोहीम आपण कायमस्वरूपी राबवूया आणि पुढे नेऊया आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। खरं तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे, कारण आपल्या ज्या सुधाताई आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे आणि त्यांच्या अशी विविध रूपं या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून व्हावे हीच मी एक मनापासून शुभेच्छा देते। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने मी गेली 35 वर्ष त्यांच्या डे 1 पासून मी ओळखतोय व्यक्तिगतरित्या। त्यांनी जे काम केलेलं आहे नेत्रतज्ञ म्हणून तर भरपूर काम केलं आहे, परंतु गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या राष्ट्रीय विषयावर जे लक्ष घातलं आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली आणि त्यांचं हे परमेश्वराने त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे। हे त्यांनाच फक्त जमलं, बाकी कोणाला जमलं नाही, कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती ब्रह्मकुमारीच्या ज्ञानात आली असं मी म्हटल्यास गैर होणार नाही। धन्यवाद। 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नामांकन नोबेल पारितोषिकासाठी झालं ही आम्हा सगळ्या रोटेरियन्सची अतिशय भाग्याची गोष्ट आहे। गेले 30-40 वर्ष मी त्यांचं काम जवळून बघतोय। केवळ आपल्या व्यवसायातच मग्न न राहता सुद्धा बेटी बचाओ हे आंदोलन आज आपल्या भारतामध्ये 3-4 वर्षात सुरू झालं असताना सुद्धा 3 तप अगोदर त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि भारतातलेच नव्हे तर संबंध जागतिक स्तरावरती या प्रश्नावर जागृती निर्माण केली, याचं आम्हाला फार कौतुक वाटतं। भारतातल्या आणि जगातल्या जवळजवळ 40,000 रोटरी क्लब्सतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो। आज आनंद होण्यापेक्षा जबाबदारीची जास्त जाणीव आहे।
मुलीचा जन्म झाला नाही तर जग वाचणार नाही हे सत्य मला माहिती आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी मी माझ्या परीने धावतीये, पण यासोबत सर्वांची साथ मला हवी आहे. सर्व व्यक्तीने प्रत्येक घराघरातून ही मोहीम सुरू झाली पाहिजे. ही चळवळ घराघरामधून पुढे गेली पाहिजे आणि मुलीचा जन्म झाला पाहिजे. आज मुलगी वाचली तरच जग वाचणार आहे हे सत्य आहे आणि जगाला वाचवायचं असेल आणि जगात खरोखरच विश्व शांती हवी असेल तर मुलीला वाचवलंच पाहिजे. कारण ती माया ममतेची आपल्याला माहिती आहे, तीच प्रेम आहे, वात्सल्य आहे, माया आहे आणि या सगळ्यांची जी गोळाबेरीज केली तर सगळ्या सकारात्मक गोष्टी ज्या आहेत, ज्या शांतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्या स्त्रीत्वाकडे आहे आणि पुरुषांमध्ये सुद्धा शांतता आहे. परंतु आपण शांततातला 50% भाग हा आज वापरत नाहीये, कारण मुलीला आपण तिला पुढे येऊ देत नाहीये. तर आता आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की मुलीचा जन्म झाला पाहिजे, स्त्रीभ्रूण हत्या पूर्णतः थांबली पाहिजे आणि जगामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे.